आपले कचरा प्रक्रिया केंद्र आहे. या कचरा प्रक्रिया केंद्राच्या इथून गेल्यावरती समोर एक पुढे आदिवासी वाडी आहे. या आदिवासी वाडीकडे जाण्यासाठी अजून देखील रस्ता झालेला नाहीये. मुख्य प्रवाहामध्ये आदिवासी समाजाने यायचंच नाही का? कचरा प्रक्रिया केंद्र चालूच राहील का पुन्हा कचरा प्रक्रिया केंद्राच्या समोर आपल्याला कचऱ्याचे ढीग दिसतील? माणगाव नगरपंचायत हद्दीमध्ये कचरा प्रक्रिया केंद्र जे आहे त्याच्या समोर कचरा पडलेला होता. डम्पिंग ग्राउंड आम्ही साफ केलंय, पण डम्पिंग ग्राउंड साफ करताना 1 कोटी रुपये खर्च केले. मग हे पैसे गेले कुठे? आणि कचरा प्रक्रिया केंद्राच्या समोर जो कचरा आहे तो तसाच आहे. अशा पद्धतीची अशा आशयाची आपण बातमी लावली होती. या बातमी संदर्भातच आज आपल्याशी चर्चा करण्यासाठी आहेत माणगावचे मुख्याधिकारी संतोष माळी. ते आपल्याला सांगणार आहेत की या कचरा प्रक्रिया केंद्रामध्ये नक्की कशा प्रकारे काम केलं जातं. सर, काय सांगाल की हे कचरा प्रक्रिया केंद्र जे आहे माणगाव मधलं ते वारंवार बंद आहे अशा पद्धतीचं आपल्याला पाहायला भेटतं, आणि त्यानंतर मग कचरा प्रक्रिया केंद्राच्या समोर मोठ्या प्रमाणामध्ये कचरा साठलेला होता. आता तुम्ही जे म्हटलं डम्पिंग ग्राउंड, तर ते डम्पिंग ग्राउंड हा जो बायपास होतोय याच्या पलीकडच्या बाजूला होतं, की ज्याच्यावर आपण बायोमायनिंग करून ते डम्पिंग ग्राउंड कायमचं हटवलं. मात्र ज्या बातम्या आल्या किंवा जे आता तुम्ही उल्लेख केला, ते जे आपलं हे प्रक्रिया केंद्र आहे की जिथं आपण उभे आहोत, आता प्रक्रिया केंद्राच्या बाहेर कचरा टाकला जातोय किंवा मग तिथं नवीन डम्पिंग ग्राउंड होतंय की काय, अशा आशयाच्या काही बातम्या आपल्या आल्या होत्या. मात्र मी आपल्याला स्पष्ट करू इच्छितो की आपण तिकडे व्हिडिओच्या मार्फत पाहू शकता. इथं तो कचरा होता, तर इथं तो एका जागी कलेक्ट केला होता, तर तो आपण गोळा केलेला आहे. हा जो खड्डा खणला जातोय, तर तो खड्डा बायोमिथेनेशन प्लांट, आपल्याला इथे एक बायोमिथेनेशन प्लांटची आवश्यकता आहे. तर बायोमिथेनेशन प्लांटचं काम करायचं होतं, ते पावसामुळे थोडंसं थांबलेला होता. पण आणि जो कचरा आहे तो गोळा करायला सांगितला होता, तर कचरा इथं का टाकला गेला, आत का केला नाही? कारण आपल्या शटरचा बिघाड झाला होता. तो शटरचा बिघाड आपण दुरुस्त केला, आणि आता आपण पाहू शकाल की इथं काही कामगार काम करत आहेत. आपल्याला आपण रोज काय करतो, जे वाहतूक आणि संकलन करतो, आपल्या शहरात विलगीकरण नागरिक करू देत नाहीत. तर इथे आपण पाहू शकतो की हे वेगवेगळा कचरा वेगवेगळा नाही का त्याचं हे करत आहेत. आणि आपले जे आता हा जो ओला कचरा आहे, आता यात प्लास्टिक ते बाजूला काढतायत, त्यातला ओला बाजूला ठेवून ते ओला कचरा तो डायरेक्ट आपण कंपोस्ट पीटमध्ये भरत आहोत. आता तिथे एक मुलगा दिसतोय, तो कंपोस्ट पीटमध्ये ते नेत आहे. आणि मग बाकी ह्या ज्या बॅग्स वगैरे दिसत आहेत, तर त्या बॅग्समध्ये पुठ्ठा आहे किंवा मग चप्पल आहे किंवा काच आहे असं बाजूला करून, किंवा मग प्लास्टिक आहे ते बाजूला करून काढलं जाते. तर आपण हे तर चालू केलंय. आता राहिला प्रश्न मशिनरींचा. आपल्याला ही जी मोठी मशीन दिसत आहे, तर हा इन्सिनरेटर आहे. हा जो मशीन दिसत आहे, तर ती आतमध्ये आपल्याला इन्स्टॉल करता येत नाहीये, तर ती बाहेरच करायची आहे. पण ते पावसामुळे आपल्याला ती करता येत नाही. बाकी ज्या मशिनरी आहेत त्या सर्व चालू स्थितीत आहे. फक्त तिचा अपवाद सोडला, आपल्याला ती प्लास्टिक बेलिंग मशीन आहे, परंतु आपल्याकडे प्लास्टिक बेलिंग मशीन अजून एक आहे, आणि हीच फक्त बंद अवस्थेत आहे. बाकी सगळ्या मशिनरी चालू आहेत. आपण त्याच्यावरती पण काम करत आहोत. आपण सगळ्या मशिनरी, आता हे शटरचं काम आपण नुकतंच केलं, आणि आता आपण हे कामगारांमार्फतच विलगीकरण करत आहोत. पण ह्या मशिनरी चालू झाल्यानंतर आपण पुन्हा एकदा इथं येऊ, आणि ते एकदम व्यवस्थितपणे कसं आहे ते मी तुम्हाला दाखवू शकतो. पण सर, आपण जर पाहिलं तर या ज्या मशीन होत्या, या मशीन पावसामध्ये पडलेल्या होत्या. आपले पाणी पुरवठा केंद्र जे आहे तिथे पडलेल्या होत्या. तर आता आपण बोलताय किती मशीन बंद आहे, अशा किती मशीन आहेत आपल्या की ज्या बाहेर पडलेल्या आहेत? आता बाहेर पडलेली एकही मशीन नाही. बाहेर पडलेली म्हणजे अशा नाही, ज्यावेळेस मी इथला चार्ज घेतला त्यावेळेस काही मशीन्स खरेदी केलेल्या होत्या, आणि ते आपले वॉटर ट्रीटमेंट प्लांट आहे तिथे ठेवलेल्या होत्या. त्याच्यानंतर मी आल्यानंतर काही मशीन्स आपण खरेदी केल्या, आणि आता सर्वच्या सर्व मशीन ह्या घनकचरा प्रक्रिया केंद्रातच आहेत. आता हे इन्सिनरेटर आपण इथं जो ठेवलाय तो सुद्धा आतच ठेवलाय. बाहेर कुठली मशीन आपली पडलेली नाही. पण ज्या जुन्या मशीन्स होत्या त्या आपल्याला सर्व्हिसिंग कराव्या लागल्या. त्या नवीनच होत्या, परंतु त्या 2, 3, 4 वर्ष एकाच जागेवर राहिल्यामुळं त्या सर्व्हिसिंग करण्याची आवश्यकता होती. मग आपण त्या कॉन्ट्रॅक्टरला किंवा एका कॉन्ट्रॅक्टरला बोलवलं, आणि ते सगळ्या मशीन्स आपण चालू केलेल्या आहेत. आता एकही मशीन बंद नाही किंवा एकही मशीन ह्या घनकचरा प्रक्रिया केंद्राच्या बाहेर नाही. नक्कीच आपण बोलताय की ह्या ज्या कचरा प्रक्रिया केंद्राच्या इथे ज्या मशीन आहेत त्या चालू आहेत, पण आपल्या आत्ता देखील इथं निदर्शनास येते की तिथे एक रस्ता साफ करण्यासाठीची जी मशीन असते ती या कचरा प्रक्रिया केंद्राच्या शेडच्या बाहेर आहे, आणि ती पावसामध्ये भिजत आहे. तर काय सांगाल त्याच्यावर? नाही, ती मशीन आपली नाही, माफ करा, परंतु ती मशीन आपली नाहीये. आपण काय केलं होतं, म्हणजे आपले जे कॉन्ट्रॅक्टर आहेत
तर ते हायवे झाडण्यासाठी त्यांनी एक मशीन त्यांच्या कंपनीची येते, आपली नाही, नगरपंचायतची मशीन नाही ती. नगरपंचायतच्या मशीन सगळ्या आतमध्ये आहेत. ती झाडण्याची मशीन आहे, त्यांनी आणली होती पण ती इथं सक्सेसफुल झाली नाही, त्यामुळे त्यांनी इथं ठेवलेली, ते घेऊन जातील, आपली नाही ती मशीन. कुठल्या कॉन्ट्रॅक्टरची? भाग्यदीप वेस्ट मॅनेजमेंट लिमिटेड, ज्यांना आपला ठेका दिलेला आहे, त्यांची मशीन आहे, आपली नाही. हे जे बाहेर साहित्य दिसते ती चिमणी वगैरे आहे, ती इन्सिनरेटरची आहे, कारण ती इथं बसतच नाही. मग तो आपलं असं ठरलंय की हा जो इन्सिनरेटर आहे, मी ज्याच्यावर डायपर, पॅन्ट किंवा मग काही तसला मेडिकल वेस्ट असतो, सबसिडरी मेडिकल वेस्ट, ती जाळण्यासाठीची जी मशीन आहे तर ती आपल्याला बाहेरच शेड मारून बसवावी लागेल, कारण तिची मशीन वगैरे इथं बसवताच येत नाही. आता कचरा प्रक्रिया केंद्र आपल्याला चालू दिसतंय. हे कचरा प्रक्रिया केंद्र चालू ठेवण्यासाठी आता किती वर्षाचं टेंडर निघालेलं आहे? नाही, आपण जे टेंडर देतो ते 11 महिन्यांचंच देतो आणि नंतर मुदतवाढ देतो. तर आत्ता आपण मुदतवाढच दिलेली आहे. तर आता आपण जे चालू केलंय ते कामगारांच्या मार्फतच दिसत आहे. परंतु मी तुम्हाला मगाशी म्हटल्याप्रमाणे आपण पुन्हा एकदा इथं येऊ, सगळ्या मशिनरी कशा वर्किंग अवस्थेत आहे ते पण दाखवतो. कारण आता संध्याकाळची वेळ होती आणि आपण डायरेक्ट आलो, मी पावसात भिजतच आलो, आपला फोन आल्यानंतर मी इथे आलो. तर तुम्हाला हे जे चाललंय मॅन्युअली तर ते दाखवतो, कारण आपल्याला हा कचरा उचलण्यातही आपला वेळ गेला आणि हे चालू करण्यात आपला वेळ गेला. तर एक 8 ते 10 दिवसामध्ये सगळ्या मशिनरी तुम्हाला चालू अवस्थेत दिसतील. हे कचरा प्रक्रिया केंद्र चालूच राहील का पुन्हा कचरा प्रक्रिया केंद्राच्या समोर आपल्याला कचऱ्याचे ढीग दिसतील? नाही नाही, आम्ही आज आपली स्वच्छता आरोग्य समितीची मीटिंग झाली, तर तिथे आम्ही कॉन्ट्रॅक्टरला बोलवलं होतं आणि त्यांना सांगितलं की एकही घंटा गाडी प्रक्रिया केंद्राच्या बाहेर खाली होता कामा नये. तसेच ज्या काही कचरा आहे त्याची पण योग्य विल्हेवाट लावण्याची त्याला सूचना दिलेली आहे. जो काही कचरा आहे तो घनकचरा प्रक्रिया केंद्रातच येईल आणि इथं त्याची व्यवस्थित विल्हेवाट लावली जाईल. आणि आता महत्वाचा प्रश्न याच्यामध्ये की हे जे आपले कचरा प्रक्रिया केंद्र आहे, या कचरा प्रक्रिया केंद्राच्या इथून गेल्यावरती समोर एक पुढे आदिवासी वाडी आहे. या आदिवासी वाडीकडे जाण्यासाठी अजून देखील रस्ता झालेला नाहीये. मुख्य प्रवाहामध्ये आदिवासी समाजाने यायचंच नाही का? आणि मी तुम्हाला मागे म्हटलो त्याप्रमाणे आपल्या शहरात 5 आदिवासी वाड्या आहेत, त्यातल्या 2 आदिवासी वाड्यांना रस्त्यांचा विषय आहे. तर तो विषय मी निश्चित सर्वसाधारण सभेपुढे नेईल आणि त्यांच्या निदर्शनास आणून देईल, किंवा त्यांना हा विषय माहिती पण आहे. मी त्यांच्यापुढे हा विषय नक्की आपल्या माध्यमातून नेईल. जेव्हा आपली आता स्वच्छतेची मीटिंग झाली त्यावेळेला त्या जीबीमध्ये काही विषय झाला का याबाबत? नाही, स्वच्छतेची मीटिंग विशेषतः आपल्या चॅनलने किंवा अजून एक दुसऱ्या चॅनलने ज्या बातम्या दिल्या होत्या, तर त्या संदर्भात आपण एक तातडीची मीटिंग सभापतींनी बोलवली होती आणि मग तिथे फक्त स्वच्छतेचाच विषय निघाला, कारण ती मीटिंगच स्वच्छतेची होती. तर हे होते आपल्या बरोबर माणगावचे मुख्याधिकारी संतोष माळी सर. त्यांनी असं सांगितलेलं आहे की कचरा प्रक्रिया केंद्र जे आहे ते कचरा प्रक्रिया केंद्र चालू आहे. इथे जी प्रोसेसिंग चालू आहे त्याच्यावरतीची जी प्रक्रिया चालू आहे ती चालू करण्यात आलेली आहे. आता त्यांनी सांगितले की ज्या मशीन आहे तिथल्या त्या सगळ्या चालू आहेत आणि तुर्तास ज्या मशीन चालू नसतील त्या लवकरात लवकर चालू करता येतील. एका आठवडाभरामध्ये हा जो प्लांट आहे तो पूर्णतः चालू केला जाईल. आणि सगळ्यात महत्वाचं, हे कचरा प्रक्रिया केंद्र आपल्याला आता जे चालू दिसतंय हे कचरा प्रक्रिया केंद्र असंच चालू राहणार की पुन्हा माणगाव नगरपंचायतीच्या या नवीन कचरा प्रक्रिया केंद्राच्या समोर कचऱ्याचे ढीग होणार, हे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला कळेलच. आणि दुसरीकडे विषय राहिला की आदिवासी वाडीकडे जाणाऱ्या रस्त्याचा, तर या रस्त्याचा जो विषय आहे तो सर्वसाधारण सभेमध्ये घेतला जाईल आणि सर्वसाधारण सभेमध्ये घेतल्यानंतर त्याच्यावरती तोडगा काढला जाईल. आदिवासी वाडीकडे जाणारा जो रस्ता आहे तो लवकरात लवकर केला जाईल, अशा पद्धतीचं वक्तव्य मुख्याधिकारी संतोष माळी यांनी केलेलं आहे. आता आपल्याला पाहायचं आहे की किती लवकर या आदिवासी वाडीचा रस्ता होतो आणि हा जो आदिवासी समाज वर्षानुवर्षे या रस्त्यापासून वंचित राहिलेला आहे त्यांना नक्की खरंच मुख्याधिकारी संतोष माळी आणि नगराध्यक्ष जे आहेत ते लवकरात लवकर रस्ता करून देतात का? शक्ती न्यूज मराठीसाठी प्रतीक मोरे, रायगड.